अद्वैतने केवढा पसारा करून ठेवला होता, त्यामुळे तो पसारा सगळ्यात आधी आवरला. त्यानंतर खिडकी दरवाजे सगळे उघडले कारण खूप छान ऊन पडलं होतं. त्यानंतर मी समया स्वच्छ करायला घेतल्या कारण उद्या दीपअमावस्या आहे. मग आज ही कामं करून घेतली कारण कसं होतं की उद्या जर करायचं म्हटलं की फार गडबड होते आणि एकही काम व्यवस्थित होत नाही. त्यात संडे म्हटलं की अजून थोडं रिलॅक्स असतो, त्यामुळे बाकीची कामं जी असतातच त्यामुळे ही कामं मागे पडतात. त्यामुळे सगळ्यात आधी मी समया जे काही दिवे लागणार आहेत ते स्वच्छ करून घेतले कारण अद्वैत झोपला असताना ही कामं करणं मला फार सोपं जातं. त्यामुळे मी लवकरात लवकर ही सगळी कामं आवरून घेतली. तोपर्यंत बाहेर बघते तर पावसाचं पण छान वातावरण झालं होतं, त्यामुळे मी संध्याकाळच्या नाश्त्याला चहा आणि बटाटा भाजी केली. तोपर्यंत अद्वैत पण उठला. मग त्याला फ्रेश केलं आणि आम्ही दोघांनी चहा आणि भजीचा खूप छान आनंद घेतला. त्यानंतर खूप गप्पा मारल्या, छान टाईम स्पेंड केला. दिवाबत्तीची वेळ झाली, फ्रेश झाली आणि दिवाबत्ती वगैरे केली. तोपर्यंत अद्वैतसोबत खेळायला ग्रीष्मा आणि शर्विल आले होते. मग ती तिकडे